11वीच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे सर्व महाविद्यालयामध्ये नवे विद्यार्थी दाखल झाले आहेत। एक खुलं शैक्षणिक वातावरण ते आता अनुभवणार आहेत। त्यांचं नवं कॉलेज विश्व आता सुरू झालं आहे। काय ध्येय घेऊन ते कॉलेजमध्ये आलेत, त्यांना काय बनायचं आहे, त्यांच्यातील गुणवत्ता कला यांचा शोध घेण्याचा कॉलेज इकट्ठा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। यासाठी आज आम्ही पोहोचलो आहोत शाहूवाडी तालुक्यातील सरुड येथील शिवशाहू महाविद्यालयात नव्याने दाखल झालेल्या या विद्यार्थ्यांशी काय गप्पा गोष्टी केल्या, चला पाहूया बीपीएनच्या कॉलेज कट्ट्यावर। बीपीएन कॉलेज कट्टा प्रायोजक स्वामी कलेक्शन बांबवडे तालुका शाहूवाडी। आ गए साले मेरा मौत का तमाशा देखने। अब मुझे लटका देंगे, जी वैसी बाहर निकल आएंगे, आके बाहर निकल आएंगे। ए साले क्या करेंगे? घर जाएंगे, खाना खाएंगे और सो जाएंगे। छनन छन चूड़िया, छनन छन चूड़िया खनक गई दिख साईबा। ते मला उद्योग क्षेत्रात जास्त इंटरेस्ट आहे। 81 80 80 79 शूटिंग, शर्टिंग, साड्या, फॅन्सी ड्रेस मटेरियल, रेडीमेड व होजियरी, लग्न बस्त्याची खास सोय, ग्राहकांची विश्वासार्हता जपणारे एकमेव ठिकाण म्हणजे स्वामी कलेक्शन बांबवडे। प्रोप्रायटर अमित चौगले आणि अमर चौगले। मला टेक्निकलमध्ये इंटरेस्ट नव्हता, मला प्रॅक्टिकलमध्ये इंटरेस्ट नव्हता, म्हणून मी माझ्या गणित विषयामध्ये आवड निर्माण केली आणि गणित विषयातून मी पुढे माझी प्रगती करत गेलो। पण गणित विषयामध्ये मी अभ्यास करत असतानाच माझ्या डोक्यात होतं की अवकाशामध्ये काय आहे, हे जे निर्वात पोकळी, या निर्वात पोकळीमध्ये जे काही धुळीचे कण आहेत, वेगवेगळे पार्टिकल्स आहेत, त्या पार्टिकलचा अभ्यास केला पाहिजे। याचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो, उष्णतेचा काय परिणाम होतो, टेम्परेचरचा काय परिणाम होतो, वेगवेगळ्या गोष्टींचा याच्यावरती काय परिणाम होतो, की जेणेकरून पाऊस कसा पडतो, या सगळ्या गोष्टीचा। आणि मग शेवटी आम्ही एका टॉपिकला आलो की होल युनिवर्स, सगळं जग। त्या जगावरती येऊन थांबलेलं आहे मी। 2 मॉडेल मी तयार केले आहेत। आणि 3रं मॉडेल तयार झालं तर जगातलं सगळं जगातली आपल्याला पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सगळी उत्पत्ती कशी झाली याची माहिती मिळेल। पण माझं रिसर्च थांबलं आता, पण माझे जो विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी पुढे ते रिसर्च करतायत आणि या रिसर्च अशा जरी मी प्रगत झालो। मी जवळजवळ 35 वर्षे मी गणिताचा प्राध्यापक म्हणून काम केलं आणि जवळ 7 वर्षे आता मी प्राचार्य म्हणून काम करतोय आणि प्रशासनामध्ये काम करतोय। पण प्रशासनापेक्षा मला जास्त आवड आहे ते टीचिंगची आवड आहे। मला शिकवायला बरं वाटतं प्रशासनापेक्षा। की आपले आई वडील आपल्याला ज्या ह्याच्याने इथं पाठवलंय ती गोष्ट फार महत्त्वाची आहे। सो आपण अभ्यास करायचा आणि आपण पोस्ट मिळवायची। बरं, अभ्यास करत असताना सकाळी 7 ते रात्री 11पर्यंत अभ्यास करायचा, म्हणजे मी अतिशयोक्ती सांगत नाही, पण त्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून सांगते। आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी परत अपयश यायचं, या गोष्टी सतत घडत राहायच्या। मग शेवटचे म्हणजे MPSCची ज्यावेळी ही मी RFO म्हणून ज्यावेळी परीक्षा दिली, इंटरव्ह्यू दिला, तरी माझ्या रूममध्ये माझी अजून एक मैत्रीण होती, ती पण इंटरव्ह्यूला होती। पण कुठेतरी प्रत्येक वेळी इंटरव्ह्यू दिल्यानंतर, राज्यसेवेचा इंटरव्ह्यू दिल्यानंतर परत निगेटिव्ह व्हायचं की बाबा 1-2 मार्काने आपली पोस्ट जाते।
पण त्यावेळी मला माझी मैत्रीण किंवा लायब्ररीतले मित्रमैत्रीण ज्यावेळी म्हणायचे ना की यावेळी मॅडम तुमचं 100% होते, म्हणजे ती माझी मैत्रीण इंटरव्ह्यूला असून सुद्धा मला एकच वाक्य म्हणाली, बघ माझं नाही झालं तरी मला माहिती आहे माझं कदाचित होईल की नाही, पण यावर्षी तुझं 100% होते. हा जो कॉन्फिडन्स आपल्या जो लोकांमध्ये येतो ना तो फार गरजेचा आहे आणि त्यासाठी आपण मेहनत करणं फार गरजेचं आहे, त्याशिवाय गोष्टी घडत नाहीत. मला इथं एवढं सांगायचं आहे की स्पर्धा परीक्षा ह्याच्यात पास होणं म्हणजे हे काय आयुष्यात सक्सेस मिळायचं हे नाही. जसं सरांनी त्यांच्या फील्डमध्ये सक्सेस मिळवला आहे तसं तुम्हाला ज्या फील्डमध्ये आवड असेल किंवा ज्यांना काय पर्याय नसेल ते तर शेवटी शिक्षणच घेणार आहे, त्याच्यानुसार त्यांना काहीतरी जॉब करायला लागणार आहे. पण तुम्हाला ज्या ज्या फील्डमध्ये शक्य असेल किंवा जिथं आवड असेल तिथं तुम्ही चांगलं काम करून पुढे गेलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात त्याच्यात तुम्हाला सक्सेस मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण आता आपण बघतो की स्पर्धा परीक्षा म्हणजे हे क्लासेसमुळं आणि असेल किंवा बाकीचं सगळं सोशल मीडियामुळं खूप आता लोकांच्या म्हणजे घरोघरी पोचलेलं आहे की त्याच्यामुळे की वेगळी क्रेज निर्माण झालेली आहे. पण त्याचा एक दुसरा भाग असाही आहे की आता एक्झाम देणारी मुलं असतील लाखामध्ये, त्याच्यातून सिलेक्टेड होणारी मुलं असतात 100मध्ये, पण राहिलेले जी मुलं असतात ह्याचा फायदा होतोच ना की तुम्ही जो अभ्यास करता त्या ज्या प्रोसेसमधून जातो त्याचा फायदा होतोच. पण आताची कंडिशन अशी की तुम्ही नुसतं स्पर्धा परीक्षा म्हणजे मी स्पर्धा परीक्षा करणार असं म्हणून चालून म्हणजे तुम्ही ठीक आहे तुमचं खूप कष्ट करायची तयारी आहे सगळं असते, पण शेवटी थोडासा नशिबाचा भाग असतो. समजा नाही झालं तर तुमच्याकडे सगळ्यांकडे सेकंड पर्याय असणं गरजेचं आहे. तर मला एवढं सांगायचं आहे की म्हणजे स्वतःचं ऐका, स्वतःला कळतं आपल्याला नेमकं काय करायचं आहे, आपण कुठल्या विषयामध्ये चांगला आहे, कोणत्या फील्डमध्ये चांगलं करू शकतो. फक्त कोणी सांगितलं किंवा माझा जो म्हणजे मैत्रीण किंवा मित्र असतो कॉलेजमधला तो ह्या साईडला चालला म्हणून आपण त्याच्यासोबत जातो किंवा घरचे फोर्स करतात म्हणून आपण तिकडे जातो, मग तात्पुरतं ते आपल्याला छान वाटतं, पण पुढे जाऊन मग आपल्या जो सोबत होतो तो पुढे निघून जातो आणि आपण पाठीमागच राहतो. त्यावेळी आपल्याला कळतं की बाबा आपण आपलं स्वतःचं काहीतरी ऐकलं पाहिजे होतं. आणि जे काही करचाल म्हणजे स्पर्धा परीक्षा असो किंवा बाकी मेडिकलचं फील्ड असो, इंजिनिअरिंगचं फील्ड असो, जे कराल ते मनापासून करा. कारण बरेच जण काय करतात फक्त करायचं म्हणून करतात, म्हणजे टाईमपास म्हणतो आपण त्याला, ते न झालं पाहिजे. मग जे करायचं त्याच्यात आपलं 100% एकदम झोकून द्यायचं आणि करायचं. सक्सेस ही सगळ्याला भेटतंच, फक्त मनापासून करणारे कमी असतात. पण तुम्ही अभ्यासात सगळ्यात म्हणजे मागं असणारा आणि रोजचा सरांचा प्रसाद खाणारा विद्यार्थी होतो. मग ज्यावेळी मी 8वी 9वीला होतो त्याचवेळी आमच्या वडिलांचं आमचं म्हणजे मदतीला दुकानात बसायचं हे आपलं जसं म्हणजे ह्याने जसं म्हणजे मदत केली यांच्या वडिलोपार्जित व्यवसाय तसं आम्ही मदत करायचो. मग त्याच वेळेला आम्ही ठरवले की आम्हाला शाळेत काय आम्ही पुढं जाऊ शकत नाही आणि आपला हाय व्यवसायात आपल्याला प्रगती करायला. जसं निश्चित आपलं असते त्याचवेळी माझं 9वी 10वीला असताना निश्चित झालं आणि आम्ही आमचं तर शाळेला आपलं थोडं आणि कॉलेजला आत्ता आम्ही आलो कारण त्यावेळी गेलेलो नाही आम्ही, परंतु त्याचवेळी आम्ही आमचा गोल सेट केला आणि त्याचवेळी मला म्हणजे व्हिजन मिळालं. आणि आत्ता माझं 3 गावामध्ये आमचा व्यवसाय आहे आणि आत्ता एक 100 आपल्याकडे स्टाफ आहे, टोटल 100 जण आमच्याकडे स्टाफ आहे. परंतु मी एकच सांगतो की हे वय असतं की प्रत्येकाला त्यावेळेला या गोष्टी हव्याशा वाटतात, चांगल्या वाटतात, त्याच्यामध्ये वेळ द्यावासा वाटतो. पण मी सांगतो मलाही या वयामध्ये असं वाटत होतं, नक्कीच वाटत होतं, मी खोटं बोलणार नाही हां. परंतु मला नंतर हे जाणवलं सुद्धा की आपण जर याकडं लक्ष दिलं तर आपण आपलं ध्येय गाठू शकणार नाही. त्यामुळे मी खरं सांगतो मला अजूनही म्हणजे आमच्या मॅडम म्हणतात की तुमचं माझ्यापेक्षा कदाचित त्या पुस्तकांवर प्रेम जास्त आहे. खरं सांगतो ही अतिशोक्ती नाही आहे. तर मला असं सांगायचं आहे की असं काही जरी मला वाटत असलं तरी मी या गुंत्यात मात्र गुंतलो नाही, म्हणून मी तिथून पुढे निघून आलो आणि इथंपर्यंत आलो, म्हणून तुम्ही माझी बाईट घेताय. बीपीएन कॉलेज कट्टा प्रायोजक स्वामी कलेक्शन, बांबवडे, तालुका शाहूवाडी. हाय हॅलो नमस्ते. बीपीएनच्या कॉलेज कट्टा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शाहूवाडी तालुक्यातील सरुड येथील शिवशाहू विद्यालयामध्ये आलेलो आहोत. या कॉलेजमध्ये अस्सल ग्रामीण भागातील मुलं शिक्षण घेत असतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील कणखरपणा या विद्यार्थ्यांच्या मनगटामध्ये देखील आहे आणि बुद्धिमत्तेमध्ये देखील आहे. चला जाणून घेऊया या कॉलेज विश्वामध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनात नेमका काय प्रश्न आहे. आपण पाहत आहात स्वामी कलेक्शन प्रायोजित बीपीएन कॉलेज कट्टा. या ठिकाणी आता मी तुम्हाला बोलतं करण्याचं काम करणार आहे. तुमच्या मनातील प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील, त्यांचे उत्तरं तुम्ही मला द्यायचे आहेत.
तर माझा पहिला प्रश्न आहे की आपण कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे. कॉलेज जीवनच आपल्याला घडवत असतं, बिघडवत असतं आणि कॉलेजमध्ये आपण प्रवेश घेतलाय म्हणजे आपण काहीतरी मनामध्ये एक ध्येय निश्चित केलेलं असतं की बाबा मला पुढे जाऊन कॉलेज संपल्यानंतर हे बनायचं आहे, हे करायचं आहे किंवा मी हे होणार आहे, असं तुम्ही ध्येय निश्चित करून कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला असतो. तर मला जाणून घ्यायचं आहे की तुमच्या मनामध्ये नेमकं तुम्हाला काय बनायचं आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. नमस्कार, मी श्री शाहजान खांडेकर या कॉलेजचा विद्यार्थी. मी सर्वांना सांगू इच्छितो की ही कॉलेज लाईफ अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. या कॉलेज लाईफमध्ये आपण चांगलं घडत असतो किंवा बाधत असतो, पण आपण एक मनात निश्चय करून इथंपर्यंत आलेलो असतो. तोच म्हणजे माझा निश्चय आहे की मी लास्ट इयरला कम्प्युटर सायन्स हा विषय घेऊन कुठेतरी मोठ्या कंपनीत जॉब मिळवा. पटकन सांगायचं. स्पर्धा परीक्षेद्वारे पोलीस भरतीमध्ये तुला यश संपादन करायचं आहे. मला असं वाटतं की माझ्या मते मला उद्योग क्षेत्रात जास्त इंटरेस्ट आहे, त्यामुळे मी जास्तीत करून मी त्यामध्येच लक्ष घालतो. आणि दुसरी गोष्ट, कॉलेज लाईफ एन्जॉय करत असताना आपण बिघडायचं किंवा आपण स्वतःची प्रगती करून घ्यायची आपल्यावरती डिपेंड करतं. आणि त्यामध्ये कॉलेजमध्ये येत असताना ज्यावेळेला आपण कॉलेजमध्ये येतो त्यावेळेला हाच उद्देश एक घेऊन यायचा असतो की आपण काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये करायचं आहे, काहीतरी आपण इथून घेऊन जायचं चांगलं, जेणेकरून आपल्या लाईफमध्ये ते पुढे उपयोगाला येऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, ज्यावेळेला तुम्ही एक ध्येय ठरवता, ज्यावेळेला तुमच्या मनामध्ये ती ध्येयाची आग पेटते, त्यावेळेला तुम्ही इतर कुठलीसुद्धा गोष्ट पाहत नाही आणि ती आग तुमच्या अंतर्मनामध्ये, तुमच्या मनामध्ये ती पेटत ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे कॉलेज लाईफ एन्जॉय करत असताना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे कॉलेज लाईफ एन्जॉय करा. जसं तुम्हाला शिक्षणाची सोय करून दिलं सरकारने, शिक्षण एन्जॉय करा, प्रत्येक गोष्ट तुम्ही एन्जॉय करा, पण ह्यामध्ये आपलं ध्येय विसरू नका, एवढंच मला वाटतं. आवडता हिरो, हिरोईन दोन्ही पण सांगायचं. हिरोईन मला दीपिका पदुकोण आवडती आणि हिरो टायगर श्रॉफ. आवडता हिरो रणवीर कपूर आणि आवडती हिरोईन आलिया भट. छान. तुझा आवडता हिरो, हिरोईन? टायगर श्रॉफ. आणि टायगर श्रॉफ सारखं बनायचं आहे की नाही हिरो? त्यासाठी बोललं पाहिजे, बोलायचं आहे, कुणीही गप्प राहायचं नाही. तुझा आवडता चित्रपट? KGF. कोणता? KGF. तुला पुढं मोठं होऊन तुझं काय बनायचं किंवा काय स्वप्न आहे तुझं? मी सध्या MPSCचा अभ्यास करते आणि माझा BSc सेकंडला आहे. मी कम्प्युटर विषय, मी कम्प्युटरमध्ये पण मला जॉब करायचा आहे पुढे. शूटिंग, शर्टिंग, साड्या, फॅन्सी ड्रेस मटेरियल, रेडीमेड व होजियरी, लग्न बस्त्याची खास सोय, ग्राहकांची विश्वासार्हता जपणारे एकमेव ठिकाण म्हणजे स्वामी कलेक्शन बांबवडे. प्रोप्रायटर अमित चौगले आणि अमर चौगले. बीपीएन स्वामी कलेक्शन प्रायोजित बीपीएन स्वामी कलेक्शन प्रायोजित. धन्यवाद. आता आपण काय म्हणजे नेमकी कला तर लहानपणापासून आपल्या कसं होते, लहानपणापासून आपल्या अंगात एक कला असते आणि घरात काय म्हणते ती आई जरा खोडगुणी आहे, म्हणजे आपण म्हणतो ना, म्हणजे ती खोडगुणी हा शब्द पूर्वीच्याने पण नाही, खोडगुणी याचा शब्दाचा अर्थ की त्यांच्यातले अवगत असणारे गुण. म्हणजे आता आपल्यात काय म्हणजे मुलं बरीच काही गायनमध्ये असतील, काही कवितेत असतील, बऱ्याच क्षेत्रामध्ये आहेत. आता जरा दुसरं हास्यानं जरा जाऊ आपण त्या दुनियेमध्ये, जोरात पैकी सगळं विसरा, घरातलं वैरण बारे दूध शेंग धार काढायचे ते सगळं जरा बाजूला ठेवूया. ओके, चला, तुम्हाला नेमकं काय येते आणि काय सादर करणार तुम्हाला काय वाटतं? मला कविता सादर करायची. वा, कवी कसं आहे माहिती आहे का? शास्त्रज्ञाला पण दिसत नाही पण ते कवीला सगळं दिसतंय बरं का. जो न देखे रवी तो देखे कवी. चला कवी, आपण मन जोरात जरा होऊ द्या. तूच माझा भास, तूच माझा ध्यास, तूच माझी कविता, तूच माझा श्वास, तूच माझी प्रेरणा, माझी स्फूर्ती तूच माझी चेतना, हृदयातील मूर्ती नसूनही असतेस
नसूनही असतेस तू, स्वप्नामध्ये दिसतेस तू. धन्यवाद. धन्यवाद. मस्त. म्हणजे आहे 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 काहीतरी आहे. ठीक आहे. तुम्हाला काय वाटतंय? गायन म्हणजे गाता. हो. अतिशय सुंदर. कारण काय माहिती का, गायनानं माणूस असा मंत्रमुग्ध होतो. सगळी मंत्रमुग्ध झाली पाहिजेत. ओके चला. हे मावळ आम्ही, वादळ आम्ही, अन मरणाचा भी काळ आम्ही, रणमस्तांची जात आमची, आरब्या कुणाला दावतो रे, प्रीत तलवारीशी नात ये मातीशी, भाकर सरणावरची रोज खायाची, रयतेचा राजा तेव्हा मी हात रतयाच, जिकत नाही जबर तवर झुंजत रायाच. म्हारे ही वडे ने बेगैरे कटार रे रे कटार रे, मोरनी बागा मा बोले आधी रात मा, मोरनी बागा मा बोले आधी रात मा, छनन छन चूड़िया, छनन छन चूड़िया खनक गई दिख साहिबा, चूड़िया खनक गई हाथ मा, मोरनी बागा मा बोले आधी रात मा. तलवारों पे सरवार दी है, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कही हमने सर पे ये केसरी रंग चढ़ाया है. वो ओ वो ए मेरी जमी अफसोस नहीं, जो तेरे लिए सो दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे ये रहे न रहे. ए मेरी जमी अफसोस नहीं, जो तेरे लिए सो दर्द सहे, महफूज रहे मेरी जान सदा, चाहे जान मेरी ये रहे न रहे. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के, मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी मिट्टी में मिल जावा, तेरे गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. वो 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 नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. चालेल ना, काय असेल म्हणजे मी तुला सांगेन मिमिक्री काय करायला. म्हणजे तू कोणाची करणार आहेस? नाना पाटेकर. बरोबर. चला घ्या. आ गए साले मेरा मौत का तमाशा देखने. अब मुझे लटका देंगे, जी वैसी बाहर निकल आएंगे, आके बाहर निकल आएंगे. ये साले क्या करेंगे? घर जाएंगे, खाना खाएंगे और सो जाएंगे. कुछ नहीं करेंगे, कुछ नहीं आता इनको. बस बुज़दिल गया. इसी तरह देश का मौत का तमाशा एक दिन इसी तरह देखेंगे. कुछ नहीं बोलना मुझे, इनको कुछ नहीं बोलना. इतिहासाचा मी प्राध्यापक आहे. मी एक शिवरायांचं गीत म्हणेन. चालेल. मोठे मोठे ते सरदार, त्यानं केले किती ठार, मोठे मोठे ते सरदार, त्यानं केले किती ठार, जवा निघाली मैदानी शिवरायाची तलवार,
जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार, जय भवानी बोलून उचलले ओ हत्यार, अशी करून गर्जना मावळे म्हणे हर हर, शिर कापून टाकीले दुश्मन धरतीवर, शिर कापून टाकीले दुश्मन धरतीवर, जशी घुसती आरपार शिवरायाची तलवार, जशी घुसती आरपार शिवरायाची तलवार, जशी घुसती आरपार शिवरायाची तलवार, छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. माझ्या कवितेनं जावं रोज फिरण्या रानात, माझ्या कवितेनं जावं रोज फिरण्या रानात, अन वाऱ्याच्या कानात तिनं सांगावं गुपित, भेगाळल्या वावरात तिनं राबावं कष्टावं, जगत पोशिंद्याच्या संग थोडं रगत आटावं, तिनं रुजून मातीत यावं गड्या उगवून, अन वेदना बळीच्या नित्य गाव्या ओठातून, तिनं बांधावर बसून बांध कोऱ्यांशी बोलावं, तिनं बांधावर बसून बांध कोऱ्यांशी बोलावं, दात कोरून रे पोट नाही भरत सांगावं, तिनं उघडून डोळे, तिनं उघडून डोळे साऱ्या जगास बघावं, राजहंसा परिदूध पाण्यातून रे शोधावं, तिनं होऊन रे गाथा, तिनं होऊन रे गाथा ज्ञानेश्वरीस भेटावं, इंद्रायणीत बुडून कुणब्यास जगवावं, इंद्रायणीत बुडून कुणब्यास जगवावं. धन्यवाद. अतिशय सुंदर कविता, धन्यवाद. बीपीएन कॉलेज कट्टा प्रायोजक स्वामी कलेक्शन, बांबवडे, तालुका शाहूवाडी. बोलायचं आहे. बोल ना. मला खूप आवडते. पण मला तू आवडत नाही ना, आणि मला खूप मोठं व्हायचंय, आणि मला माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय, आणि तुला किती वेळ सांगितलं माझ्या मागे येऊ नको म्हणून. काय मला नका. बघा, हीच ना आपल्या देशाची तरुण आहे, हेच ना आजकालचे तरुण आहे, आणि हीच ना आपल्या शिवाजी शिकवण. अहो, ज्या शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा मातेसमान सन्मान केला, एवढंच नव्हे तर त्यांच्या मावळ्यांनी देखील शत्रूच्या स्त्रीकडे कधी वाकड्या नजरेने पाहिलं. हाच का तो मावळा? आणि आज देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात स्त्री सुरक्षित नाही, हे कुठेतरी थांबायला हवं. म्हणूनच गरज आहे स्त्रियांना सन्मान देण्याची. आपल्या लोकांना पण मारले. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आम्ही त्यांना मारू आम्ही त्यांना मारू. आपल्या ग्रुपला अरे शूटिंग, शर्टिंग, साड्या, फॅन्सी ड्रेस मटेरियल, रेडीमेड व होजियरी, लग्न बस्त्याची खास सोय, ग्राहकांची विश्वासार्हता जपणारे एकमेव ठिकाण म्हणजे स्वामी कलेक्शन, बांबवडे. प्रोप्रायटर अमित चौगले आणि अमर चौगले. हाय, हॅलो, नमस्ते. बीपीएनच्या कॉलेज कट्टा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. आता सवाल जवाब आणि विजेत्यांना मिळणार स्वामी कलेक्शन, बांबवडे यांच्याकडून खास बक्षिसे. आपण पाहत आहात स्वामी कलेक्शन प्रायोजित बीपीएन कॉलेज कट्टा. बीपीएन कॉलेज कट्टा. तर आपण या ठिकाणी काही प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत, त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि उत्तरं द्यायची आहेत. त्या उत्तरं दिल्यानंतर तुम्हाला खास अशी स्वामी कलेक्शन, बांबवडे यांच्याकडून आकर्षक अशी बक्षिसं दिली जाणार आहेत. त्यासाठीचा माझा पहिला प्रश्न आहे, अशा एका फळाचं नाव सांगा ज्यात मुलीचं नाव येतं किंवा मुलीचं नाव आहे. अशा एका फळाचं नाव. सीताफळ. सीताफळ. हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. बरोबर उत्तर दिलेलं आहे. तुझं नाव काय? सानिका कांबळे. सानिका कांबळे, तू पुढे ये. सानिका कांबळे या विद्यार्थिनीनं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि तिला स्वामी कलेक्शन यांच्यातर्फे खास असं आकर्षक भेटवस्तू, स्वामी कलेक्शनचे सर्वेसर्वा यांना मी विनंती करते की त्यांनी सानिकाला विशेष अशी भेटवस्तू द्यावी.
एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत सानिकासाठी. एका कोंबड्याने एका घराच्या छतावर अंडे दिले तर ते कोणत्या बाजूला पडेल? कुजबूज करायची नाही. कोंबडा अंडीच घालत नाही. अरे वा, छान. या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. तुझं नाव सांग. आदित्य केसरे. धन्यवाद. मराठी पाढे सर्वांना येतात का? तर मराठी जे पाढे आहेत ते 100 ते 1 पर्यंत उलटे मराठी अंक म्हणायचे. 78, 77, 76, 75, 74, 73, 72, 71, 70, 69, 70, 69, 68, 67, 66. श्वास घेता म्हणायचं. 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91, 88, 87, 86, 85, 84, 83, 82, 83, 80, 80, 70, 71, 70, 69, 68, 67, 67, 65, 64, 63, 62, 61, 60, 59, 58, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वा, अतिशय बेहतरीन. असा कोणता कीटक आहे जो दिवसा झोपतो आणि रात्री प्रकाश देत फिरतो? आता 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 मजेशीर प्रश्न आहे. शाहूवाडी आणि शिराळा तालुक्यात असे कोणतं एक गाव आहे की ज्याच्या नावात काना, मात्रा, वेलांटी, उकार नाही? दोन्ही तालुक्यात ते गाव आहे. या चरण. अरे वा. असा कोणता एक असा प्रश्न आहे की तुम्ही रोज बघताय पण ते तुम्हाला इथं आले नाही. आपल्या या कॉलेजचं ब्रीदवाक्य काय आहे? कोण सांगेल? कुणी न राहावं दुर्बल अज्ञ म्हणून हा शिक्षण यज्ञ. अरे वा, एक नंबर. मॅडम, शेवटचा प्रश्न. महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे? डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, DYSP. IG, महानिरीक्षक. कोणाला येते? पोलीस सांग पोलीस महासंचालक. गुड. पोलीस महासंचालक. बरोबर. चार अक्षरी अशा एका पुरुषाचे नाव आहे की ज्याच्या पहिल्या 2 अक्षरात त्याच्या पत्नीचे आणि उरलेल्या 2 अक्षरात त्याचे मूळ नाव आहे. पुढे पुढे पुढे. सीताराम. अरे वा. सीताराम. आता एक प्रश्न घेऊन येतोय तुमच्यासाठी शाहूवाडीतला. शाहूवाडी तालुक्याचे पहिले आमदार कोण? शाहूवाडी तालुक्याचे पहिले आमदार कोण? माननीय श्री बाबासाहेब पाटील आमदार. उत्तर चुकलंय. शाहूवाडी तालुक्याचे पहिले आमदार कोण? रंगराव पाटील. कॉंग्रेट्स.
आज बीपीएनच्या कॉलेज कट्ट्यावर सरुड येथील शिवशाहू महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आणि मान्यवरांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या। लवकरच भेटूया पुढील भागात एका नव्या कॉलेज कट्ट्यावर। तोपर्यंत पाहत रहा बीपीएन न्यूज। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।